कोवळ्या वयापासून सत्तेजवळ राहिले म्हणजे त्यांचं सगळं ओरिजिनल घर परिवार जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा आणि इतके पवार इकडे होते. तिथे पवारांची फितरत किंवा ज्याला मानसिकता म्हणतात ती कळते की त्यांना सत्तेच्या उभेत राहील. पवारांनी कितीही लढवय्या म्हणून दाखवावं ते लढणार नाही, ते सत्तेच्या उभेतच राहू शकतात. तर शिवसेना कशी वाढवत होती, बाळासाहेबांनी लालबाग कोरळ गिरणगावच्या व्यायामशाळा किंवा वेगवेगळी व्यायाम मंडळ याच्यात जाऊन बैठका घेत जी शिवसेना उभी केली ती आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना माहिती सुद्धा नाहीये आणि ते शिवसेना चालवून. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. नवराष्ट्राच्या विशेष मुलाखतींच्या मालिकेत आपण वेगवेगळ्या पाहुण्यांना भेटतो. आजचे माझे या कार्यक्रमाचे अतिथी आहेत भाऊ तोरसेकर, ज्यांना तुम्ही सगळे ओळखताच. भाऊंची वेगळी ओळख करून देण्याची मुळीच गरज नाहीये. जेव्हा पत्रकारिता अगदी एका कळपाच्या मानसिकतेनं पुढे जाते त्यावेळी स्वतःची मतं ठामपणे सांगणारे आणि त्याचे सगळे संदर्भ जे कशा पद्धतीने भाऊ जोडतात हे तुम्ही सगळे ऐकता आणि कदाचित त्याचमुळे भाऊंचा एक प्रचंड मोठा असा फॅन फॉलोअर आहे, त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यांचे ब्लॉग वाचत म्हणजे मी पत्रकारितेमध्ये जेव्हापासून होते त्यांचे ब्लॉग सुरू झाले, ब्लॉग वाचत होतो सातत्याने, तेव्हाही भाऊंची लोकप्रियता तेवढीच होती. व्हिडिओ करायला लागल्यावर अर्थातच ती वाढली. भाऊ, तुमचं आज स्वागत आहे. पहिल्यांदा म्हणजे मला लोकांना तुमचे विचार माहिती आहेत, तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ते माहिती आहेत, पण हे भाऊ घडले कसे? कारण पत्रकार घडण्याची एक प्रक्रिया असते आणि तुम्हाला कधी वाटलं, कारण तुम्ही व्यवसाय जेव्हा सुरू केला म्हणजे तुम्ही शिक्षण जे घेतलं ते आर्किटेक्चरचं. मी विद्यार्थी चळवळीत होतो आणि गंमत अशी की विद्यार्थी चळवळीत असताना मी त्यावेळेला आजच्यासारखं पत्रकार लोक मोठमोठ्या म्हणजे अगदी मंत्र्यांच्या देखील आठवड्यातून एखादी पत्रकार परिषद व्हायची. अति म्हणजे सकाळी ते झोपेतून उठवतात पत्रकार, चला चला चला, असलं नव्हतं. त्यामुळे कुठचंही आंदोलन, आमचे विद्यार्थी चळवळ होती, आंदोलन होती, त्यात मी होतो. तर मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी द्यायला जायचो. आम्ही आज इथे मोर्चा काढला होता, इथे आम्हाला काय झालं असेल, ही मागणी होती, ह्या कॉलेजमध्ये संप झाला, तर ते द्यायला जायचो. तर ते मराठ्यातले काही लोक म्हणाले तू सुंदर लिहितोस तर तू पत्रकार का होत नाहीस. आणि मी तेव्हा 3rd इयर आर्किटेक्चरला होतो, डिप्लोमा कोर्सला. तर ते मी सिरियसली थोडं घेतलं आणि आर्किटेक्चर राहिलं, भाजलं आणि पत्रकार झालो. पण तो योगायोग होता. असं जसा प्रतिपक्ष हा पण योगायोग आहे तसंच मी पत्रकार होणं हा पण योगायोग आहे. आणि त्याचं एक कारण असं असू शकतं की राजकारण, सार्वजनिक जीवनात घडणाऱ्या घडामोडी या मी अतिशय बालपणापासून पुढे असं समजा 9-10 वर्षाचा असताना पासून मी बघत होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ मी अगदी तो लहान मुलगा असताना बघितलेली आहे डोळ्याने. गोळीबार झालेला, काय ते सत्याग्रह व्हायचे, लाठीमार व्हायचा. आमच्या लालबागच्या काळा चौकीच्या नाक्यावर उभा राहून, ट्रकवर उभा राहून अमर शेख यांनी गायलेला पवाडा मी ऐकलाय. तो इतका जवळजवळ 200-300 मीटरवरून तो बिन माईकचा पवाडा म्हटला आणि तो आम्हाला 3ऱ्या मजल्यावर चाळीत ऐकू येत होता. ते असे जायंट बघितले होते, त्यामुळे त्याचं एक आकर्षण होतं. आणि मग आपल्याला काय वाटतं, या संदर्भात काय वाटतं, ही सांगण्याची आर्ग्युमेंटची बुद्धी होती. तर मग ती संधी मिळाली तर मी पत्रकारितेकडे आलो. मग मराठामध्ये पहिले मराठामध्ये पत्रकार म्हणून मराठामध्ये सुरू केलं. आचार्य अत्र्यांचं एक खूप व्यक्तिमत्व म्हणजे अष्टपैलू उत्तुंग. मला दुर्दैव असं वाटतं की आचार्य अत्र्यां गेल्यानंतर मी जन्माला आले, म्हणजे मी जन्माला सुद्धा आलेले नव्हते. पण त्यांचा प्रभाव पडत गेला आणि मग कोणाचा प्रभाव पडत गेला, कारण माणूस मी अत्र्यांचं आकर्षण होतच. म्हणजे तुम्ही सांगितलं की जन्मात मी अत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी घरी बेदम मार खाल्लेला आहे. मी 9वीत वगैरे होतो काहीतरी आणि वरळीच्या जांभोरी मैदानावर अत्र्यांची सभा होती आणि अत्र्यांची सभा असल्यावर अत्रे 4 तास लेट आले तरी गर्दी हलायची नाही. अत्रे येणार आहेत ना, बस तेवढं पाहिजे. तर आम्ही संध्याकाळी शाळेतून आलेली मुलं खेळायला बाहेर पडलेलो, मैदानात गेलेलो आणि आम्हाला कळलं तर आम्ही लालबागहून वरळीला गेलो आणि 7ची सभा 10:30 पर्यंत अत्रे आले नाही. आणि त्यानंतर ते येऊन सभा होईपर्यंत मुलं घरी आली नाहीत, 12-12:30 होऊन गेले.
तर घरी सगळे पॅनिकी झाले. मी, सुभाष म्हणून एक आणि किरण म्हणून मुलगा होता. तर घरी पॅनिकी झाली, पोरं गेली कुठे. धावपळ इकडे तिकडे शोधाशोध चालू होते आणि आम्ही मग परत चालत चालत पोहोचलो. बेदम मार खाल्ला. पण एका भाषणासाठी मार खाणं हे जे त्या काळातले वक्ते वगैरे होते, तर तेव्हा अत्र्यांचा प्रभाव म्हणजे दांडगे होते, अत्रे होते, डांगे होते, एस एम जोशी होते, मोठमोठे दांडगे लोक होते. पुढे आज त्या टोळीची माणसं दिसत पण नाहीत, हा फरक आहे. त्यामुळे ज्यांना टीव्ही चॅनेल वगैरे कव्हर करतात ही इतकी बुटकी माणसं आहेत की हिमालय न बघितलेल्याला ज्यांनी आहेत अशा मुंग्या लोक आज कोणालाही हिमालय म्हणून दाखवतात असं वाटतं मला. आणि त्या प्रभावाखाली होतो. त्यानंतर चळवळी समोर होत्या, गिरणी कामगार चळवळ होती, शिवसेना उभी राहत होती. आमच्या समोर मी SSC झालो आणि शिवसेना स्थापन झाली. तर शिवसेना कशी वाढत होती. बाळासाहेबांनी लालबाग, कोरळ, गिरणगावच्या व्यायामशाळा किंवा वेगवेगळी व्यायाम मंडळ याच्यात जाऊन बैठका घेत जी शिवसेना उभी केली ती आदित्य ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंना माहिती सुद्धा नाहीये. आणि ते शिवसेना चालवणं किंवा त्याच्यावर आजचे ज्यांना शिवसेना बघितलेली नाही, गिरणी कामगार त्या काळातली शिवसेना बघितली नाही, त्यांना माहित नाही, ते शिवसेनेवर ऑथॉरिटी म्हणून बोलतात. म्हणून मी त्या ABP माझाच्या माझ्या मुलाखतीमध्ये पटकन बोलून गेलो. म्हटलं बाळासाहेबांनी हिंदुत्व स्वीकारलं, त्याच्या 4 महिने आधी ते कम्युनिस्ट होणार होते. ते सगळे उडाले एकदम. काय सांगणार. अत्रेंचे जावई बानी देशपांडे त्यांना कम्युनिझम शिकवायला जात होते मातोश्री. पण हे सगळ्यातून मी सगळ्या बाजू ऐकत गेलो, हे करत होतो. आणि मग ती संधी मिळाली आपल्याला व्यक्त होण्याची. बरोबर. त्यातून पत्रकार होतो. मग अत्र्यांची बाळासाहेबांशी थेट भेटीगाठी कधी व्हायच्या आणि अत्र्यांचा सहवास मला मिळाला नाही. अत्रे गेल्यानंतर मराठामध्ये बरेच उलथापालथ झाली, बरेच लोक मराठा सोडून गेले. त्यामुळे त्यांना नवी माणसं पाहिजे होती. त्यामध्ये मी पत्रकार झालो. पण सिस्टीम अत्र्यांनी तयार केलेली होती. पुढे मी नेहमी सांगतो की आता मराठा बंद पडून सुद्धा जवळजवळ 50 वर्ष होत आहे. पण त्या व्यवस्थेमध्ये वंश माझा तयार झाला. मी त्या वंशाचा असं सांगतो. पुढे मराठाच्या गुरख्यापासून, पिऊन पासून, कंपोजिटर पासून प्रत्येक जण पत्रकार होता. प्रत्येकाला मराठा म्हणजे आपली आबरू वाटत होती. म्हणजे आम्हाला अगदी नवे होतो. त्याच्यात एखादी चूक झाली तर तो शिपाई असो किंवा कंपोजिटर असो, कोणाला बाहेर तोंड दाखवायचं की नाही असं विचारायचं. कोणी केलं तुम्हाला पत्रकार, असं एक सामान्य कंपोजिटर विचारायचं एखाद्या हेडिंग मध्ये गफलत राहिली. तर ते जे माहोल होतं त्यातून आम्ही तयार झालो. आम्ही कॉलेजमध्ये जाऊन तो कोर्स करून वगैरे पत्रकार झालो नाही. सिनियर्सच्या लाथा खाऊन बरोबर आम्ही पत्रकार झालो. आणि मग तुम्ही म्हणजे बाळासाहेबांशी जसा संपर्क आला, तुम्ही म्हणालात बाळासाहेबांचं मी जेव्हा पहिलं भाषण ऐकलं असेल कदाचित, कारण बाळासाहेब आहेत, त्यांनी शिवसेना स्थापन केली आहे. मुंबईमध्ये दक्षिणात्यांच्या विरोधातलीच एक त्यांची चळवळ प्रामुख्याने सुरुवातीला होती. ते जेव्हा छत्रपती संभाजीनगरला म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादला आले आणि खडक वाचल्याच्या त्या तिथल्या खडकेश्वरच्या मैदानावर त्यांची सभा होती, तर आम्हाला सगळ्यांना वाटलं की ती सभा ही दर्शकांमध्ये आणि प्रचंड तुफान गर्दी, त्यांची एक स्टाईल, त्यांचं एक वेळ होतं. तुम्हाला थेट संपर्क बाळासाहेबांची अनेक वेळा आला असेल. कसं तुमचं काय झालं 1985 मध्ये ज्यावेळेला आणीबाणी नंतर एकदम कोमेजलेली संपली असं म्हटलं जात होतं, ती शिवसेना 1985च्या महापालिकेच्या निवडणुका त्यांनी मुंबईत जिंकल्या आणि बाउन्स बॅक झाली. तोपर्यंत श्रीकांत ठाकरे मार्मिकचं काम बघत होते. राज ठाकरेचे वडील बाळासाहेबांचे बंधू होते. पण मग बाळासाहेबांनी ठरवलं की नव्या फॉर्मॅटमध्ये मार्मिक हे करायचं. आणि मग त्यासाठी जे प्रयत्न चालले होते त्याच्यात नवलकरांशी माझा संपर्क आला. नवलकर त्यासाठी मदत करणार होते. तर नवलकर म्हणाले तुम्ही साहेबांना भेटायला. म्हणून मी आणि पंढरनाथ सावंत म्हणून होते, आम्ही त्यांना भेटायला गेलो. आम्ही आमच्या आयडियाज सांगितल्या वगैरे. 8 दिवसांनी त्यांनी बोलवलं, तू कार्यकारी संपादक होतो का. बर, थेट म्हटलं पण मी शिवसैनिक नाही, पहिला लक्षात घ्या, मी पत्रकार म्हणून प्रोफेशनल पत्रकार आहे आणि मार्मिक मी प्रोफेशनली चालवेन. आणि माझ्या डोक्यात आयडिया क्लिअर आहे की हे शिवसेनेचं मुखपत्र आहे, हे जनरल वर्तमानपत्र नाही. त्या पद्धतीत मी चालवू शकतो. तर म्हणाले ओके चालव. आणि मग
पहिले 2-3 अंक बघितल्यानंतर ते खुश झाले, पण त्यांनी कधीही लोडगोड केली नाही, कुठला विषय घ्या कुठला नाही असं नाही. एखादा असेल तेव्हा ते सांगायचे मला वाटतं हा विषय तुम्ही घ्यावा, पण अदरवाईज नाही. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये जितकं स्वातंत्र्य त्या एका राजकीय नेत्याच्या वर्तमानपत्रात मला मिळालं तेवढं कुठच्याही व्यावसायिक निर्भीड अशा वर्तमानपत्रात मिळत नाही, हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. पण मग आता आपण शिवसेनेपासून हे केली की तुम्ही म्हणालात शिवसेना कशा पद्धतीने बाळासाहेबांनी उभी केली. शिवसेनेचा आधीचा विचार किंवा प्रामुख्याने मराठी माणसाचं हित अशा ह्याच्यावर ते उभी राहिली, एका अर्थाने व्यापक होत गेली. त्याच ह्याने ती मराठवाड्यात सुद्धा रुजली. नंतर औरंगाबादमध्ये ती आली तेव्हा ती त्याच हिंदुत्वावर आली. नंतर मुंबईची जी ओरिजिनल शिवसेना आहे, ही ओरिजिनल शिवसेना ही संयुक्त महाराष्ट्र समिती जे महाराष्ट्राचं आंदोलन होतं त्यांनी काट टाकून झाली ती शिवसेना. काय झालं होतं, हे सगळे पक्ष एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले, पण ते झाल्यानंतर हे पक्ष हे माझं यश आहे असं समजून बसले. पण त्यांच्या मागे आलेला मतदार असेल किंवा मराठी अस्मितेने भारावलेला तरुण होता त्यावेळचा 50च्या दशकातला, तर तो तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता नव्हता. जसं आता तुम्ही बघाल की लोकसभा निवडणुकीत उभाठा शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी यांना यश मिळालं, त्यांचं यश नव्हतं, तो भाजपवरचा राग असेल, ते तुमचं कर्तृत्व नव्हतं. ते हरले हे खरं आहे, पण ते हरले याचा परिणाम म्हणून तुम्ही जिंकलेले दिसत होता. तुम्ही जिंकला नव्हता, तुम्ही इव्हन लढला सुद्धा नव्हता, पण लढल्यानंतर आणि जिंकल्यानंतर त्या काय 30-31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, त्यानंतर त्या पक्षाचाच मुख्यमंत्री कोण याच्यावर मारामारी सुरू झाली. बरोबर आहे. नेमकी तीच गोष्ट संयुक्त महाराष्ट्र समितीची होती. कम्युनिस्ट, समाजवादी, त्याच्यानंतर रिपब्लिकन गट, शेकाप यांच्यामध्ये ज्या मारामाऱ्या सुरू झाल्या त्यामुळे समिती फुटली. आणि ती समिती फुटल्यानंतर मुंबईमधला जो मराठी तरुण होता त्याला असं आपण अनवरोध झाल्यासारखं वाटलं. अशा वेळेला तो मुंबईतला महाराष्ट्र हा विषय घेऊन प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे तावातावाने बोलत होते, पण आचार्य अत्रे समितीमध्ये होते आणि बाळासाहेब मार्मिक चालवत होते. तर ती भूमिका मार्मिक सातत्याने मांडायला लागला आणि प्रबोधनकार ठाकरे मार्मिक मधून मांडत होते. आणि मग त्याचा परिपाक म्हणून एका व्यंगचित्रकाराला त्या मराठी अस्मितेच्या तरुणांनी एक राजकीय नेता बनवलं. बाळासाहेब कार्यकर्ता सुद्धा नव्हते, ते डायरेक्टली नेता झाले आणि त्यांनी शिवसेना स्थापन केली. म्हणजे काय, या सगळ्या तरुणांनी त्याला नेता बनवलं. पण ते मराठी अस्मिता आणि त्यामुळे ते मुंबई ठाण्यापुरते अडकलेले होते. 85 मध्ये हिंदुत्वामुळे शिवसेना महाराष्ट्रात गेली. आणि ते सुद्धा मी सांगतो, मी मार्मिकचा त्या कालखंडामध्ये 4 वर्ष कार्यकारी संपादक होतो. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो जो अनेक अॅनालिस्टना माहिती नाही. शिवसेना महाराष्ट्रात गेली म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र शिवसेनेत आला. याचं कारण असं की 86च्या ऑक्टोबरमध्ये 8 वर्ष विरोधी राजकारणात सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र केलेले शरद पवार अचानक उठल्याने काँग्रेसमध्ये गेले. मग मृणाल गोरे, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी, जनता दल हे सगळे अनवरस मुलांसारखे झाले. जत्रेत हरवलेले पोट, आई कुठे गेली, बाबा कुठे गेला, ते ती पोकळी भरून काढायला. अरे आपण वेगळा पक्ष होतो, आपण पवारांचा पक्ष नव्हतो हे लक्षात ठेवलं असतं आणि त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असतं तर शिवसेना महाराष्ट्रात वाढली नसती. पवारांच्या मागे आलेला जो कार्यकर्ता होता तो पवारांबरोबर काँग्रेसमध्ये गेला नाही, तो अँटी काँग्रेस होता. आणि मग ते नेतृत्व करायला मृणाल गोरे वगैरे ही मंडळी पुढे आली नाही. पण त्या तरुणाला नेता पाहिजे होता. तो नेता कोण वाटला त्यांना, बाळासाहेब. आणि मग त्यांनी 86च्या ऑक्टोबरमध्ये बाळासाहेबांनी रायगडावर जे शिवसेनेचं मोठं अधिवेशन घेतलं तिथे त्यांनी घोषित केलं आता घोडदौड महाराष्ट्रात. आणि मग ही सगळी अँटी काँग्रेस मत किंवा तरुण जो होता फ्रस्ट्रेट झालेला तो बाळासाहेबांकडे आकर्षित झाला आणि महाराष्ट्रभर शिवसेना. म्हणजे शरद पवारांची म्हणजे तुम्ही अलीकडे जेव्हा बोलता की पवारांच्या सोबत गेलेल्या लोकांना ते त्यांचा कधी हात सोडून देतील किंवा कधी भूमिका पलटतील हे सांगता येत नाही. नंतर पुन्हा त्यांच्या काँग्रेसमधनं बाहेर येणं जाणं असे प्रयोग झालेच.
नाही, पवार पवार राजकारणात अगदी कोवळ्या वयापासून सत्तेजवळ राहिलेले. म्हणजे त्यांचं सगळं ओरिजिनल घर परिवार जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा होय. होता. आणि एकटे पवार इकडे होते. तिथे पवारांची फितरत किंवा ज्याला मानसिकता म्हणतात ती कळते की त्यांना सत्तेच्या उभेच राहायचं. पवारांनी कितीही लढवय्या म्हणून दाखवावं ते लढणार नाहीत. ते सत्तेच्या उभेतच राहू शकतात. आणि मग त्यांच्या नंतर त्यांचे तयार झालेले वारस आहेत, पाठीराखे आहेत, त्यांना पण तीच सवय लागली ना. आणि म्हणून एक दिवस अजितदादा उठले आणि तिकडे गेले. ते जाण्याचं कारण काय? सत्तेशिवाय विकास होत नाही ही पवारांचीच मानसिकता अजितदादा बोलून दाखवतात. पण मग आता पवारांना अपरिहार्यपणे दिसते की महाराष्ट्र असो किंवा भारत असो, दोन्हीही सरकारांमध्ये येत्या 4.5 वर्षात तरी आपल्याला कुठलीही संधी नाही. हो, बरोबर. अशा वेळी ते अजितदादांच्या पक्षाला पुन्हा सोबत घेऊन की आम्ही एकत्रच होतो, झालो, एक भूमिका थोड्या काळ वेगळी घेतली, असा प्रयत्न करतील का किंवा असे प्रयत्न होत आहेत का? नाही, आता या उतार वयात पवार करतील असं नाही. किंबहुना अगदी खरं सांगायचं तर मला असं वाटतं की ज्या वेळेला अजितदादा बाहेर पडले तेव्हाच पवारांमध्ये ती निराशा होती. आणि म्हणून मला असं वाटतं की पवारांनी ज्यांना पाठवले की बुवा जा तुम्ही मला शिव्या घाला, मीही तुम्हाला शिव्या घालीन, पण खोके मिळू देत, त्यातला माझा हिस्सा, माझ्या पेट्या माझ्याकडे पाठवा. त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल पासून वळसेपर्यंत हे अजितदादा निष्ठ कधीच नव्हते, ते पवार निष्ठ पवारांच्या बरोबर. पण ते सुद्धा गेले. याचा अर्थ मला असं वाटतं की पवारांनी सगळ्यात मोठा गेम त्या अजितदादांनी युतीमध्ये जाण्यात पवार साहेबांनी केलेला सगळ्यात मोठा गेम कोणाचा असेल तर तो सुप्रियाचा आहे असं मला वाटतं. बर, की हिच्यामुळे सगळं घोडं अडून पडतं आणि आपल्याला सत्तेपासून दूर राहायला लागतं. तर ठीक आहे, मी हिच्याबरोबर राहतो, बाकी सगळे तुम्ही जा वा मंत्री वगैरे. आणि काल परवा पण अजितदादांनी परत बोललो ना, आमच्याकडे काकांच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. तर मला असं वाटतं की अजितदादा फुटले असं म्हणणं ते ठीक आहे, कागदोपत्री तसं असतं. घराघरात सुद्धा शेत एकच असतं, एकच भाऊ चालवतो, पण 4 लोकांच्या नावावर तुकडे असतात. बरोबर आहे. तर तसं ते आहे. कसं आहे, पवार परत येतील असं नाही, दाखवायला ते वेगळे राहतील, पण सगळं व्यवस्थित चालेल. वाढदिवसाला तर अजितदादा गेले होते, तुम्ही होय, सकुटुंब गेले होते. आणि म्हणजे ते कौटुंबिक धागा जपणं हे पवार कुटुंबाने नेहमी केलेलं आहे. तशा अर्थाने आपण बघितलं तर म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने एकमेकांवर राळ उठवली किंवा नंतर विधानसभेला सुद्धा त्यांनी दुसरा नातूच आपला उभा केल्यामुळे ते वगळता पवार कुटुंब तसं नेहमी सलोख्याने एकत्र सौहार्दपूर्ण राहिलेलंच आहे. हो, आहेच ना. त्या तुम्ही सगळ्या पवार कुटुंबाची एक गोष्ट आणि मानसिकता बघितली, ते सरकारी अनुदानावर चालवल्या जाणाऱ्या व्यवसायामध्ये, बरोबर आहे. आता त्यामुळे सत्तेच्या जवळ राहणं भाग आहे. आता ती सत्ता अजितकडे असेल तर परिवाराला अजितकडे यावं लागेल ना. त्याला घरातला कोण, मला एक 77 मध्ये एक आमच्या कार्यकर्त्यामध्ये एक मारवाडी मित्र होता, नाव आता आठवत नाही पटकन, पण त्याने म्हणजे आमच्या घरात 4 भाऊ असले की 4 पक्षात असतात, कुठल्याही पक्षाचा विजय झाला ते आमचंच बरोबर. ते पवार परिवाराची कन्सेप्ट ही तशी आहे, आपण सत्तेत राहिलो पाहिजे. त्यामुळे पवारांचं आहे. आणि बऱ्याच पवारांच्या जवळ जाणाऱ्या किंवा पवारांच्या विरोधक असणाऱ्या बऱ्याच लोकांना एक गोष्ट माहित नाही की आपल्या मराठीमध्ये कात्रजचा घाट दाखवणे होय, अशी एक उक्ती आहे किंवा म्हण आहे. पण तो कात्रजचा घाट हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे पवारांची हातमिळवणी करणं, म्हणजे अरे ये मला कात्रजचा घाट दाखव असं आमंत्रण देणं आहे. आणि असं सगळ्यात मोठं आमंत्रण मातोश्रींनी घेतलं बरोबर. त्याचं कारण आजपर्यंत काय झालंय तुम्ही बघा. मी जे तुम्हाला सांगितलं होतं की त्या पुलोद बनवताना पवार विरोधी पक्षात आले, पण पवार परत गेले आणि हे सगळे पक्ष मरूनच गेले. बरोबर. आज शेका पक्ष उरलेला नाही, जनता दल राहिलेला नाही, कुठला पक्ष, रिपब्लिकन पक्ष राहिलेला कोण आहे. जो म्हणून मी एखाद्या हिंदी युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत सांगितलं, पवार हा भारतीय किंवा मराठी राजकारणातला बरमुडा ट्रँगल आहे. त्याच्याजवळ गेलेली विमानं, काय ती माणसं गायबच होऊन जातात. आज सांगा ना कोण आहे. पण मग उद्धव ठाकरेंना हे कळत नसेल का? कारण म्हणजे तुम्ही मला हे म्हणायचं की मातोश्रीला तुम्ही इतकं जवळून पाहिलेलं आहे अनेक वर्ष, तिथे आतल्या त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही त्याचा एक भाग सुद्धा होतात. आतल्या व्यवस्थेचा भाग म्हणजे कशा अर्थाने मार्मिक पुरतं जरी म्हणलं तरी तो जो एक त्या निमित्ताने सलोखा असतो,
त्यानिमित्ताने मातोश्रीची जी जवळीक असते, विश्वास असतो, तो तुमच्याकडे निश्चित होता. नाही, यांच्या पण मग काळामध्ये ह्या पुढच्या काळामध्ये तुम्ही बाहेर का पडलात तिथून? नाही, मी खूप आधी बाहेर पडलो हो. होतो. म्हणजे सत्तेत येण्याच्या आधी, इव्हन 90ची निवडणूक लढवण्याच्या आधी मी बाहेर पडलो होतो. ते काही व्यक्तिगत कारण असतात, त्याच्या वाकडं काही नव्हतं. मी त्याच्यानंतरही मार्मिक मध्ये लिहित होतो. अगदी 2010-11 पर्यंत मी मार्मिक मध्ये लिहित पण होतो. प्रश्न तो नव्हता. प्रश्न काय होतं की आज पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शिवसेना समजून घेतली पाहिजे, ज्यांना चालवायचे. होय. बाळासाहेब समजून घेतले पाहिजे. मला असं वाटतं की उद्धवना बाळासाहेब समजले नाहीत. उद्धवला असं वाटतं की आता उद्या मी नसेल तर हे घर आहे, हे माझ्या मुलीची प्रॉपर्टी होणार आहे, बरोबर आहे. तर पण मी तिची प्रॉपर्टी नाहीये. मातोश्रीवर हक्क सांगणं उद्धवने ठीक आहे, मला मान्य आहे. पण बाळासाहेब ही भूमिका आहे, ती तुमची प्रॉपर्टी नाही ना, ती तुमची प्रॉपर्टी नाही. ठीक आहे, तुम्ही सुद्धा बाबासाहेबांचा फोटो ठेवता, तुम्ही सुद्धा शिवाजी महाराज, मग शिवाजी महाराज पळवले असं म्हणणार का? हा खोडेपणा आहे. माझा बाप पळवला, माझा बाप पळवला. मग गांधींच्या वारसांनी काय म्हणायचं, आंबेडकरांच्या वारसांनी काय माझा बाप पळवला म्हणणार? तो खोडेपणा आहे. आणि मग हेच आर्ग्युमेंट थोडं उलट करून बघा, मग तुमचा बाप म्हणजे कोण? शिवसेना प्रमुख. त्या शिवसेना प्रमुखाच्या बरोबर गेलेली हजारो लाखो मुलं होती. त्यांच्या बापाने म्हणायचं का आमची पोरं ह्याच्या बापाने पळवली असं म्हणायचं का? ज्या मुलांनी मार खाल्ला, लाठ्या खाल्ल्या, केसेस अंगावर घेतल्या, बरोबर आहे, ते कोणासाठी घेतली? बाळासाहेबांसाठी. त्यातून बाळासाहेब नावाचं एक महात्म्य तयार झालं. मग त्या मुलांच्या बापाने काय म्हणायचं, आमची मुलं पळवणार ह्याचा बाप होता असं म्हणाय. ते खुलं आर्ग्युमेंट आहे. काय मला ते उद्धव ठाकरे, संजय राऊत हे जे काय बोलतात ते माझ्या तर्कबुद्धी पलीकडचं. आणि रोज तो बालिशपणा दाखवण्यात सगळे चॅनेल रमलेत. त्यामुळे लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवले. आमच्यासारखे युट्यूबरकडे जास्त लोक ऐकायला येतात. मला हेच तर विचारायचं, उद्धवला ते मुद्दा असा आहे की उद्धवला बाळासाहेब शिवसेना चालवत होते म्हणजे काय कळलं. उदाहरण तुम्हाला सांगतो मी की कार्याध्यक्ष झाल्यानंतर हळूहळू करत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची जी व्यवस्था होती ती मोडीत काढली. ठीक आहे, मी म्हणतो रिडेव्हलपमेंटला आपण जातो तेव्हा असलेली इमारत पाडावी लागते, पण ती उभी केलेली दिसली नाही. उभी केली तुम्ही राज ठाकरे आणि नारायण राणे ही दोन माणसं अशी होती की उद्धव ठाकरेंना पुढच्या राजकारणात ते खंबीर पाय ठरले. तुम्ही स्वतःचे दोन पाय तोडून टाकले. एक मैदान गाजवणारा होता आणि एक ऍडमिनिस्ट्रेशनवर हुकूमत राखू शकणारा पण लॉयल नारायण राणे. हे दोन्ही जर त्यांना पळून जायची वेळ आली तर बाकीच्यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना संपवायची गरजच नव्हती. उद्धव ठाकरे स्वतःच शिवसेना संपवायला निघाले. अगदी राणे साहेबांनी आमच्याशीच बोलताना, म्हणजे नवराष्ट्राशी आम्ही सविस्तर इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की राणे साहेबांनी अगदी जाऊन सांगितलं बाळासाहेबांना की आता नाही जमत आहे माझं. आणि त्यांनी आणखी एक महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या की माझी सभा होणार असेल तर माझ्या सभेला जाऊ नका किंवा लोकांनी जाऊ नये यासाठी उद्धवजी प्रयत्न करायचे. म्हणजे आपल्याच पक्षाच्या विरोधात आपल्याच नेत्यांनी करणं, हे आपल्या नेत्यांचं खच्चीकरण करणं, ही काय असुरक्षिततेची भावना होती? कारण पॉलिटिकल मानसिकता असं जे आपण म्हणतो आहोत, तर त्यामध्ये नेमकी त्यांची मानसिकता काय? नाही, असुरक्षित मानसिकता आहे. तुम्हाला कसं अर्थ की हा पळवून नेईल का, तो पळवून नेईल का. तुम्ही कड्या कुलप लावता म्हणजे काय करता, दरवाजे बंद करता. आणि बाळासाहेब असा होता की सगळे दरवाजे उघडे टाकून बसलेला माणूस. त्याचा वारसा तुम्हाला, मी एकदा बाळासाहेबांना बोललो पण होतो की तुम्ही सकाळी 4 तास लोकांशी बोलता, संध्याकाळी 6 तास बोलता, कंटाळा येत नाही का तुम्हाला? ते म्हणाले भाऊ ते वैभव आहे, लोक आपल्याकडे येतात, लोकांना आपल्यापासून अपेक्षा आहे, बरोबर आहे. देण्यासारखं काय होतं तेव्हा बाळासाहेब? काही नव्हतं. आणि मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष घालवल्यानंतर उद्धव ठाकरे हात पसरून म्हणतात माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. म्हणजे यांच्याकडे फक्त टोमणे आणि शिव्या देण्यापलीकडे काहीच नाहीये. अशा नेत्याकडे उरले सुरले लोक तरी कशाला राहतील? जोपर्यंत हिटलरने माइन काम्फ मध्ये एक फार सुंदर हिटलरचं वाक्य आहे की ज्या वेळेला मला लवकरात लवकर काहीतरी पाहिजे असं वाटणारी माणसं तुमच्या संघटनेत जमा होऊ लागतात, तेव्हा समजायचं की तुमच्या संघटनेचा अस्तकाळ आलेला आहे. हे हिटलरच्या माइन काम्फ मध्ये. जेव्हा बाळासाहेबांकडे लोक जमत होते तेव्हा त्यांच्याकडे देण्यासारखं काही नव्हतं. ते हिंमत देत होते, हिंमत देत होते, बरोबर आहे.
अशा वेळेला माणसं आली, तुम्ही गोळा केली ती कोण आहेत सांगा ना मला. हातात शिवबंधन मानलं, सोडलं. तो अब्दुल सत्तार आला, शिवबंधन मानलं, तुम्ही त्याला पावन करून घेतलं, गेला. उदय सामंत गेला, आणखीन कोण असतील. बाळासाहेबांना कधी शिवबंधन मानावं लागलं नव्हतं ना. बाळासाहेबांचं तोंड बघितलेलं नाही, प्रत्यक्ष 4 फुटावरून बघितलं नाही. अशा मुलांनी, तरुणांनी त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकला. तर तो का टाकला ह्याचा शोध घ्या ना, ह्याचा शोध घ्या. तो नाही उद्धव ठाकरे घेत ना. उद्धव ठाकरेंचे अगदी वर्तमानपत्रात बसलेले जे कोणी समर्थक आहेत, एकापेक्षा ज्यांची हयात गेली शिवसेना विरुद्ध लढण्यामध्ये, बोलण्यामध्ये, ते लोक आज उद्धव ठाकरेंची सहानुभूती सांगतात. मला विनोद वाटतो. आणि पुन्हा बदलतात पण लगेच. नाही, बदलतात हा वेगळा विषय, पण मजा अशी असते ना, एक लक्षात घ्या की आयुष्यभर तुम्ही संपावेत, तुम्ही नष्ट व्हावेत अशा श्रेयशाप देणारे तुम्ही फार उत्तम दिशेने चाललाय म्हणतात, तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की मी आत्महत्येकडे चाललोय आणि हा माझं समर्थन. 2019च्या निवडणुका संपल्यानंतर योगेंद्र यादव जाहीरपणे बोलला होता, काँग्रेस मस्ट डाय, काँग्रेस मेलीच पाहिजे. तो माणूस जेव्हा राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये राहुल गांधींच्या बाजूला बरोबर चालतो, तेव्हा समजायचं हा आपल्याला मृत्यू काय तो स्तंभाकडे घेऊन चालले, वधस्तंभाकडे घेऊन चाललाय. हे राहुल गांधीला कळत नसेल तर राहुल गांधीला कोण वाचवणार. तसं तिकडे पण आहे ना. भाऊ, थोडं तुमच्याकडे यायचं असं आहे की तुम्ही पहिले नोकरी मराठामध्ये, त्यानंतर तुम्ही मार्मिकमध्ये, नंतर अन्य ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी तुम्ही जी कामं केली, 29 नोकऱ्या सोडल्या. तर त्यामध्ये तुमच्यातला पत्रकार कसा घडत गेला आणि पत्रकार म्हणून तुम्ही कोणाकडे बघितलं की ही एक व्यक्ती आहे की किंवा या काही व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडनं मी हे शिकत गेलो. तुमची स्वतःची प्रक्रिया कशी घडत गेली? नाही, मी ते म्हणतात ना काय ते, जो जो दयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरु सोयाले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. सगळं जग तुम्हाला शिकवत असत, तुम्ही शिकायला तयार आहात की नाही. आता हे जे मी म्हटलं की मला घडवणारे अनेक लोक आहेत, लाथा खाऊन शिकलो असं म्हणतो, त्यांनी काय कान धरून बसवलं आणि शिकवलं नाही. बरोबर. एकेका गोष्टीत ते बोलत होते, ओरडत होते, पण त्यातून शिकण्यासारखं काय मी घेतलं. आता मी ज्यावेळेला वार्ताहर पेपरचा संपादक झालो आणि आम्ही तो पेपर अवघ्या 6 महिन्यात लाखापेक्षा अधिक खपाचा बनवला शिंगोट्यांचा. त्याच्यानंतर मी इथे पुण्याला आलो होतो, तेव्हा माझं घर सेनापती बापट रोडला होतं आणि तिथे जवळ आमचे एमडी कुलकर्णी राहतात. मला कळलं एमडी कुलकर्णी म्हणजे मी शाळेत असताना आमचे प्रिन्सिपल होते सायन्सच्या शाळेत. मी त्यांना भेटायला गेलो, बोलता बोलता ते म्हणाले, अरे एवढा संपादक झाले, कुठून शिकलास तू? म्हटलं सर तुम्ही शिकवलं. ते म्हणाले मी गणित शिकवायचो. मी कुठे? तर म्हटलं नाही, तुम्ही दिगोकाऊ शिकवायचा. दिगोकाऊ म्हणजे काय, तर प्रमेय सोडवताना त्या प्रमेयामध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात आणि त्यातून उत्तर काढायचं असतं, म्हणून दिलेल्या गोष्टी काढायचे उत्तर, अशी तुम्ही प्रमेयाची विभागणी केली. म्हणजे मी आपल्या समोर वस्तुस्थिती काय, फॅक्ट्स काय बघतो आणि त्यातून शोधायचं काय, काढायचं उत्तर काढतो, बस. दॅट सिम्पल. तेव्हा पत्रकार प्रत्येकात असतो. पत्रकार म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं काही नसतं. अगदी लहान मूल सुद्धा मी सांगतो की KG मध्ये 2.5, 3, 4 वर्षाचं पोर शाळेतून घरी आलं की धावत आई आज ना असं म्हणतं ना, तो पत्रकार असतो. ज्याला काहीतरी सांगायचं असं वाटतं तो पत्रकार आहे. आणि ऐकणारे गोळा करता येईल तेव्हा गर्दी जमा होते. पण प्रत्येकाकडे सांगण्यासारखं काहीतरी असतं. अगदी मोका बहिरा माणूस पण आपल्या इशाऱ्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, त्याला बोलता येत नसतं पण तो सांगायचा प्रयत्न करतो. मग तुम्ही म्हणजे वर्तमानपत्र हीच तेव्हा प्रामुख्याने पत्रकारितेसाठी होती आणि तो एक सुवर्ण काळ होता, चांगला काळ होता. वाचक चांगला, म्हणजे संपादक चांगले, पत्रकार पण व्यासंगी असं हे होतं. त्यानंतर जेव्हा ब्लॉग सुरू झाले तेव्हा तुम्ही ब्लॉग पण लिहायला सुरुवात केली. मग ब्लॉग हे आत्मसात, मला आठवतं आमच्याकडे जेव्हा हे सांगितलं, कम्प्युटर आला आणि सांगितलं की आता संपादकीय विभागाने स्वतःच्या बातम्या स्वतः टाईप करायच्या, तर सगळ्या जणांनी त्याला विरोध केला. विरोध म्हणजे काही बऱ्याच जणांनी, की अशा अर्थाने की आम्ही काय आता DTP ऑपरेटर व्हायचं का, अशी एक मानसिकता असते. पण तुम्ही नवीन नवीन जे येत गेलं त्याच्याशी जुळवून घेत गेलात. मग आता व्हिडिओ करणं असेल, मध्ये ब्लॉग लिहिणं असेल, की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, माझे शब्द पोहोचवण्यासाठी जे नवं माध्यम असेल ते मी निवडीन.
नाही, ते ब्लॉग मी लिहायला लागलो, हा मला उल्लू बनवलं होतं 2-3 मुलांनी, उल्लू बनवलं. कारण मी त्यांना म्हटलं मी ब्लॉग नाही लिहिणार. हा तर ते म्हणाले, त्यांचं कसं होतं, ते मी पुण्यनगरीत कॉलम लिहायचो, हम्म, उलट तपासणी, आणि त्या अगदी इंजिनिअरिंगची मुलं होती. हम्म, मला आधी धक्का बसला, पुण्यनगरी ही इंजिनिअरिंगची मुलं वाचतात. हम्म. ते म्हणाले आम्हाला हे फॉरवर्ड वगैरे करता येत नाही आणि स्कॅन केलं तर ते वाचायला अवघड जातं. हो. तर त्याने मी ते 3-4दा भेटले, मला म्हटलं मी नाही, मी टाईप करणार नाही, लॅपटॉप वगैरे पण मी करणार नाही. हम्म, कारण मी हाताने लिहितो आणि हाताने सुद्धा मी बॉलपेन चालत नाही मला, मी शाईच्या पेनाने. कारण तो फ्लो जो आहे तो अडलेला मला चालत नाही. हम्म, एका विशिष्ट स्पीडमध्ये मी बसलो की लिहून संपवलं, हम्म, मध्ये अडथळा आलेला मला चालत नाही. त्यामुळे हे टाईप करणं मला जमणार नाही. ते 2-3दा ट्राय केल्यावर त्या मुलांनी मला सांगितलं की हा ते तुम्ही करा म्हणे, हरकत नाही, पण हे तुम्ही एकदा फेसबुक फार चांगली गंमत असते, हम्म, त्याच्यावर तुम्ही तुमचं संपलं की एक वाक्य लिहून टाका ना, तुम्हाला एवढं सुचतं, एक वाक्य लिहून टाका. म्हणून त्यांनी ते फेसबुक सुरू केलं आणि त्या फेसबुकवर मी तिथे एक काहीतरी वाक्य सुचेल ते असं हे काबोटाने करायचं म्हणून टाकायचं. पण त्याच्यावर प्रतिक्रिया आली की त्याला उत्तर देण्याची खास मला होती ना, ती चिडून मी इतक्या वेगाने की 28 दिवसामध्ये लिहिण्याच्या गतीने मी टाईप करायला लागलो, अवघ्या 28 दिवसात. तर त्यामुळे मग ठीक आहे, मग ते म्हणाले आता तुम्ही हे जे करता ते त्याच्यावरच करा ना, ब्लॉग लिहा. म्हणून त्यांनी मला तो ब्लॉग सुरू करून दिला आणि ते टेक्निक त्या मुलांनी मला दाखवलं. पण मी स्वेच्छेने आलो नाही, त्या मुलांनी मला उल्लू बनवलं, ही वस्तू. आणि ठीक आहे, त्यामुळे एक नवी दार उघडलं. मग तो विनायक पाचलग आहे किंवा अक्षय बिक्कड आहे, या मुलांनी काय ते व्हिडिओ माझे करून पाहिले, सुरुवातीला टाकले. आणि नंतर लॉकडाऊन मध्ये अडकलो तेव्हा प्रतिपक्ष काय करायचं, तर मी फेसबुक लाईव्ह करत होतो. तर आमच्या जावयाचा भाऊ आहे, त्यांनी मला सांगितलं काका हे तुम्ही कॅमेऱ्यासमोर बसून बोला, आपण युट्यूबवर टाकू. आणि तसं ते प्रतिपक्ष सुरू झालं. पण ते एवढ्या लोकांना अगदी आवडेल वगैरे असं मला वाटलं नाही. आता 5 वर्ष झाली आणि जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त सिंगल माझेच व्हिडिओ आहेत एकाच माणसाचे, आणि जवळजवळ 48 कोटी व्ह्यूज झालेत. आणि त्याला वॉच टाइम हा जो आकडा असतो, तर जवळजवळ 7 कोटी, 7.25 कोटी आवर्स इतके माझं ऐकलं गेलं. म्हणजे लोकांनी मला वेळ दिला. मला हे बरं वाटतं, ज्याचं अगदी म्हणजे एनव्हियस असं वाटावं अशी ही संपत्ती आहे. म्हणजे अशा वेगळ्या अर्थाने इथेच गल्लत होते आपली. मला विचारतात बाकीचे, तेव्हा मी सांगतो की माझं यश नाही, तुमची नालायकी आहे. चॅनेल उपलब्ध आहे, सगळं चांगलं आहे, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, ते अप्रतिम आहेत, मला ते अजून अपलोड पण करता येत नाही. तर मग माझ्याकडे लोक येतात, ह्याचं कारण तुमच्याकडे ऐकण्यासारखं काही नाहीये, किंबहुना लोकांनी ऐकू नये असंच तुम्ही प्रक्षेपित करता, त्याला कंटाळून लोक माझ्याकडे येतात, कारण ते माझं यश नाही. आणि ह्याचं लॉजिक तुम्हाला सांगतो. मी 83 मध्ये जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा कपिल देवने तो जिंकला होता. पण मी त्याच्यावर लोकप्रभेत लेख लिहिला होता, त्यात लिहिलं होता वेस्ट इंडिज हरलाय, आपण जिंकलो नाही, त्या हरल्याचा परिणाम दिसतो म्हणून आपण जिंकलो. तेव्हा प्रतिपक्ष किंवा माझ्या युट्यूबचं यश असेल तर ते माझं असण्यापेक्षा मेनस्ट्रीम मीडियाचं अपयश जास्त आहे, जे उपलब्ध आहे. पण लोकांना वाटतं हे, आणि याचं कारण मला असं वाटतं की या सगळ्यांनी इतकी वर्ष, गेल्या पर्टिक्युलरली 20-25 वर्षात जवळजवळ 90% पत्रकारिता ही अजेंडा पत्रकारिता होऊन गेली. लोकांना काय पाहिजे नाही. म्हणजे मी अगदी सोपं सांगतो की आजच्या वर्तमानपत्रांचं किंवा मीडियाचं चॅनलचं अपयश आहे, ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कल्पना करा की उद्या कोणतरी फार मोठा MBA झालेला आणि मॅनेजमेंट चितळेंनी ठेवली आणि तो म्हणाला अरे बाकरवडी आपण बंद करून टाकू आणि बिर्याणी विकू, तर चितळेची बिर्याणी किती लोक घेणार आहेत? नाही घेणार, बरोबर आहे. आणि दुसरीकडे बाकरवाडीचा असलेला धंद्याचा पण बोऱ्यावर. नेमकी तीच गोष्ट गेल्या 20-25 वर्षात चॅनेल असो किंवा वर्तमानपत्र असो, तिथे आलेल्या संपादकांनी नेमकी ती गोष्ट केली आहे की जे वाचकाला नको, जे श्रोत्याला नको तेच आम्ही देणार, आणि विकत घेत नसेल तर तो नालायक आहे. आणि गांधीजी म्हणतात ग्राहकाला नालायक म्हणणारा व्यापारी दुकान चालवू शकत नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. मी त्याचं अनालिसिस
असं करतो. तुमचे मथळे असतात आणि काही लोकांना तुम्ही जरा अगदी थेटपणे टीका करता, सातत्याने टीका करता. मग त्याच्यामध्ये शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, आता रोहित पवार आहेत, किंबहुना मग आपण आणखी विचार करायचा तर उद्धव ठाकरे आहेत, संजय राऊत, म्हणजे अशी एक हे आहे. शिवाय भाजपाचे सुद्धा जेव्हा जेव्हा कान उपटायची वेळ येते तेव्हा ते तुम्ही अगदी बिनदिक्कतपणे हे करता. यापैकी काही लोकांनी बोलवून कधी तुम्हाला हे नाही केलं की थांबव आता हे, किंवा काही लोकांनी की तुम्ही करता ते छान करताय, भलेही आमच्या विरोधात असेल, असं कधी झालंय? नाही, मला असं कोणी कधी नाही फोन नाही केलं. धमक्या पण दिल्यात, मी प्रामाणिकपणे सांगतो. पत्रकाराला धमक्या दिल्या जातात. मला कोणी, तुम्ही आता म्हणता मी एवढी टीका करतो, मला कोणी धमक्या दिल्या नाही, अगदी कुठल्याही पक्षाने नाही. मग बारकाईने बघा मारलेत कोणावर, हल्ले कोणावर झाले, तेव्हा तुम्हाला कळेल की यांनी सुपारी घेतलेले, ते सुपारी घेतल्यासारखं टार्गेट करणं. एक लक्षात ठेवा, डॉक्टर आपल्याला कापतो, टोचतो, आपण कोऑपरेट करतो, त्याला फील येतो. पण चाकू घेऊन कोण धावत आला तर तोही इजा करतो, हाही इजा करतो. पण भल्यासाठी करतो त्याला टीका म्हणतात. आणि जो हल्ला करतो तुमचं नुकसान व्हावं म्हणून, तिथे फरक पडतो. मी टीका करतो म्हणजे माझं म्हणणं असं सुधारा. मी सांगितलं ना की भाजपवर मी लोकसभेतल्या पराभवांतर टीका केली. गो बॅक टू रूट्स. तुम्ही या कंपन्या, इव्हेंट मॅनेजमेंट ओपिनियन पण विसरा, कार्यकर्त्याकडे जा. 6 महिन्यात त्यांनी निकाल उलटा करून दाखवला. मग हेच मी आता तुम्हाला सांगतो, मी प्रतिपक्ष सुरू केल्यापासून साधारण 3 आठवड्यातला माझा पहिला व्हिडिओ आहे. अर्णब नावाचा सापळा. अर्णब ज्या पद्धतीमध्ये ते दिशा सालियन किंवा काय असेल ते करत होतं, मी त्याच्यात उद्धव ठाकरे, सॉरी दिशा सालियन वगैरे नाही, त्याच्या आधीच होतं. तर मी त्याच्यात म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी अर्णबकडे पाठ फिरवावी, दुर्लक्ष करावं, त्याच्या नादाला लागू नका, तो सापळा आहे, त्याच्यात अडकलात तुमची घसरगुंडी सुरू होईल. आज ते कुठे येऊन पोहोचले होते. त्यांनी इग्नोर केलं असतं काय झालं? पवारांनी इग्नोर केलं, अर्णबनी त्यांनाही डिवचलं. पण पवारांनी कसं इग्नोर केलं हा शहाणपणा आहे, हे सांगणारा पण व्हिडिओ मी केलाय ना. तर मी सांगत असतो, माझी पत्रकार म्हणून किंवा मला जे विश्लेषण करायचं असतं त्यात माझी भूमिका साफ असते. मी हायवेवर, रस्त्यावर कुठेही लावलेला एक बोर्ड आहे, वेडी वाकडी वळणे, अपघात क्षेत्र, खाली दरी आहे, असं जे लिहिलेलं असतं, तू कोण सांगणारा? जा मी खड्ड्यात पड, माझं काही नुकसान होणार नाही. आज उद्धव ठाकरेंचं, पवारांचं, सुप्रियाताईंचं जर काही नुकसान झालं असेल तर त्यांनी, मी बोंबललं होतं, त्याने ऐकायचं होतं, नाही ऐकलं तर माझं काही नुकसान नाही. मी तो बोर्ड आहे, मी आहे तिथेच राहणार. मी ना पुढे जातो ना मागे जातो. मी तुम्हाला धोक्याचा इशारा देऊ शकतो. टीकेचा अर्थ साफ असतो की तुमचा पक्ष आहे, तुमची विचारसरणी आहे, तुमचा अजेंडा आहे, पण तुम्ही आत्ता असे वागताय की तुमचा अजेंडा तुमच्या संघटनेला नुकसान आहे. हा माझ्या टीकेचा सूर असतो. पवारांनी असं केलं पाहिजे, ही विचारसरणी घेतली पाहिजे, असं मला एका व्हिडिओत म्हटलेलं दाखवा. मी नाही म्हणणार. माझं म्हणणं तुमचा पक्ष, तुमचा विचार, पण आत्ता तुम्ही त्याला चुकीचं वागता, इतकं सरळ. मग तुम्ही पवारांच्या पक्षाचं, उद्धव ठाकरेंच्या सेनेचं काय भवितव्य बघता? नाही, ते भवितव्य त्यांनी ठरवलेलं आहे. पवारांनी, ज्या वेळेला पवारांनी सतत कसरत केलेली आहे, पवारांच्या आयुष्यातली एक लक्षात ठेवा, पवारांचं पोटेन्शियल पंतप्रधान होण्याचं होतं. जर आपल्या घरातलं एक हुशार मूल असतं, बरोबर आहे, ते मेरिट लिस्टमध्ये यावं म्हणून तुम्ही धडपडता ना. आणि एखादा कमी दर्जाचं मूल आपल्याच घरातलं आहे, पण त्याचे मार्क्स किती आले तुम्ही बघत नाही, तुम्ही हुशार मुलाचे बघता, तेव्हा त्याच्यावर आपण टीका करत नसतो. किंवा पवार हा मुलगा कसा आहे माहिती का, हुशार आहे, स्कॉलर आहे, पण कॉपी करतो आणि पकडला जातो. म्हणजे त्यांनी स्वतःचं नुकसान केलेलं. जर पवार योग्य वागले असते तर आज तुम्ही मोदी पंतप्रधान नाव पण घेतलं नसतं ना, कारण राजकारण वेगळ्या दिशेने गेलं असतं. पण पवारांचा स्वभाव कसा माहिती का, काहीतरी उचापत केल्याशिवाय त्यांना चैन पडत, आणि मग ती उचापत करताना स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण उचापत करणार, हा जो स्वभाव आहे त्याच्यात त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलेलं. आणि उद्धव ठाकरेंना राजकारण, शिवसेना या कुठल्याही गोष्टीत रस नाही. यातून पैसे काढता येतात, हा उद्धव ठाकरे यांचा फक्त त्यातला रस आहे. त्यामुळे शिवसेना टिकली बुडाली नाही ना. तुम्ही असेल, मी असेल, आपण आयुष्यभर
एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी हा वाक्प्रचार ऐकला. बरोबर. पण ती गोष्ट काय, त्याची गोष्ट काय की एक माणूस एक दिवशी इतका हावरा होतो की तो रोज अंड कशाला पाहिजे, एकदाच कापून सगळी अंडी काढतो. म्हणून ती कोंबडी कापतो, ती अंडी पण मिळत नाही आणि कोंबडी पण बनून जाते. या गोष्टीचा हिरो किंवा नायक म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंकडे बघा. जी शिवसेना त्यांना लाभ देत होती ती कोंबडी त्यांनीच कापून टाकली ना एकदा मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे जेव्हा गेले एवढ्या आमदारांसह, उघड होतं की त्यावेळी म्हणजे हे अमित शहानी घडवलं उघड आहे तिकडून. कारण एकनाथ शिंदे सातत्याने म्हणत होते चट्टान की तरह मैं खडा हूं, असं आश्वासन त्यांना आश्वस्त करण्यात आलेलं होतं. त्याच वेळी अजितदादांना पण निमंत्रण होतं का? हो, मला माहिती होतं, पण मी जुन्या पठडीतला पत्रकार होय. आहे. मी तेव्हा दिल्लीत राहत होतो. होय. आणि मी दिल्लीला 1 नोव्हेंबर 2021 मध्ये राहायला गेलो सगळ्या परिवारासकट. आमच्या मुलीची नोकरी बदलल्यामुळे. आणि त्याच्या 1 महिना आधी एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांनाही भाजपकडून ऑफर होती, जो 40 आमदार घेऊन येईल तो मुख्यमंत्री. पण हे मी कधी चुकून बोललो नाही. कारण मी बोललो असतो तर मी असं बोललो म्हणजे मला माहिती कुठून मिळाली हे गावगांना झालं असतं. आणि मी सोर्स जपणार आहे, त्यामुळे मी याविषयी अडवून अनेकदा सूचक बोललो, पण स्पष्टपणे बोललो नाही. पण तो भाग आलाही आहे. मुद्दा असा असतो की त्यांनी फोडली. अरे, एक मुलगी जेव्हा प्रेमात पडून पळून जाते, ती प्रेमात पडलेली आहे ना, ती प्रेमात पडलेली आहे. एक लक्षात आहे, फिजिकली कोणाचं अपहरण करणं आणि प्रेमात पडलेली मुलगी पळून जाऊन लग्न करणं यामध्ये फरक आहे. इथे प्रेमात पडलेल्या मुलींनी पळून जाऊन लग्न केलेले आणि ती मी गुण्या गोविंदाने नांदते असं सांगते ना. तुम्ही पळवलं म्हणून काय ओरडता मला कळत नाही. त्यांच्यावर पळून जाण्याची परिस्थिती उद्धव ठाकरेंनी आणली. आणि अगदी मी तुम्हाला नेमके मुद्दे सांगतो, तुम्ही जाऊन तपासा, तुम्हाला त्याचे युट्यूबवर आर्काइव्ह मिळतील. एकनाथ शिंदेनी गुवाहाटीहून पण जे पहिले त्यांचे व्हिडिओ आले त्याच्यात ते साफ सांगत होते की आम्हीच शिवसेना आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेत आहोत, आम्हाला काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी बरोबर बसायचं नाहीये. तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आम्ही मुंबईत येतो. मग शिवसेना न फुटण्यासाठी पहिलं पाऊल काय टाकायला पाहतं की महाविकास आघाडी मोडली या परत, असं उद्धव ठाकरे म्हणू शकत होते का? बरोबर नाही. पण उद्धव ठाकरेंना शिवसेना मोडली तरी चालेल, पण मुख्यमंत्री पद सोडणार नाही, ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती. त्यांना शिवसेनेपेक्षा मुख्यमंत्रीपद मोठं वाटत होतं, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेची ही ऑफर फेटाळली की आम्ही परत येतो, महाविकास आघाडीतून बाहेर पडतो. त्यावेळी जर अगदी म्हणजे काही जेव्हा आंदोलनं झाली, काहींना मोठं केलं, म्हणजे आता उदाहरणार्थ नवरीत राणा जेव्हा जाऊन म्हणणार होत्या की मी हनुमान चालीसा म्हणतो, शहाणा माणूस असता तर कदाचित म्हणलं असतं की बाई दारात कशाला म्हणता, या आमच्या देवघरात म्हणा हनुमान चालीसा. सगळं बाळासाहेबांनी एक मुस्लिम होता त्याला घरातून नमाज पडू दिला होता. पण उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेम असा आहे ना की आपल्याकडे नाकापेक्षा मोतीजड म्हणतात ना, तसं आहे त्यांचा. मी म्हणजे कोण, नाकापेक्षा मोतीजड इतका अहंकार आहे आणि तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शांतपणे विचार करणं, फायदा नुकसानाचा विचार करणं याच्या पलीकडे. किंवा तुम्ही म्हणाल तसं की सेना जेव्हा हे झाली तेव्हा एकनाथ शिंदेना सरळ सांगायचं ठीक आहे तुम्ही वेगळी भूमिका घेतली, आपली ही मूळ भूमिका हीच होती, संजय राऊतांनी गप्प बसावं आणि अरे बाबा मुख्यमंत्रीपद आपल्याला 2.5 वर्ष हवं होतं, आता जर तुमच्या रूपाने 5 वर्ष मिळणार असेल तर आपण 2दा जिंकलेलो आहोत, अशी भूमिका घेऊ शकले असते. नाही, भूमिका कुणी काय घ्यावी आहे आताचा प्रश्न असतो. पण अहंकार जो असतो ना तो तुम्हाला, म्हणजे त्यातून उद्धव ठाकरेंना बाहेर पडता येत नव्हतं. आता बाहेर पडण्याची खटपट करतायत का? नाही, बाहेर कुठून पडणार ते. अजूनही आपण मुख्यमंत्री आहोत त्या भूमिकेत आहे, बाकी भूमिका सोडून द्या. म्हणजे त्यांनी मग मला हे सगळं नको, मी आता विधान परिषदेचा अजून राजीनामा दिलेला नाही, घोषित केलं होतं ना. होय, घोषित केलं होतं. म्हणजे मोह आहे, पण मला कसलाच मोह नाही हे सांगायचं. म्हणजे तो एक हेगडे म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचा मी व्हिडिओ बघितला, ते इंटरनेटवर मिळेल तुम्हाला. ते म्हणतात टेन्शन म्हणजे काय, तो म्हणजे कोल्हा असेल, कुत्रा असेल, तो जेव्हा आपण वाघ आहे असं भासवत फिरत असतो
पण त्याला सतत टेन्शन असते की कोणी मला कुत्रा आहे किंवा कोल्हा आहे म्हणून ओळखेल का, कारण त्याला माहिती आहे ना मी वाघ नाही. ती जी मानसिकता असते, उद्धव ठाकरे इन्सिक्युअर पर्सनॅलिटी आहे. आपल्यामुळे ती वडिलांची क्षमता नाहीये, ते धाडस नाही हे माहिती आहे, पण जगासमोर आव आणलेलं आहे आणि तिथे त्यांचा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. तिथे त्यांचा प्रॉब्लेम. तुम्ही नसलेली गोष्ट आपण लोकांना दाखवतो ना, तेव्हा मग तो मुखवटा फाटण्याची भीती सतत असते आणि त्यामुळे रोज गर्जना करायच्या, रोज दरकाळ्या पडायच्या. संजय राऊत तर बोलले होते ना की 25 वर्ष भाजपने सत्तेत येण्याचं स्वप्न बघू नये. होय, स्वप्न सोडा, वास्तवात आलं. वास्तवात आलं. समोर या आणि मी थोबाडीत मारून घेतो, मी मूर्खासारखं बोलत होतो. रोज संजय राऊत मूर्खासारखं बोलतात. सगळ्या चॅनेलवर त्यांचे ते बघायचं, मित्र- ते रेकॉर्ड करायचं आणि ते दाखवायचं. आता लोकांना ऐकायचं नाही, त्याला काय करणार आपण? त्यांचे एक मित्र अनिल थत्ते हे सरळ सांगतात की, म्हणजे उघडपणाने सांगतात की संजय राऊत हे जाणीवपूर्वक बोलतात, त्यांनाही माहिती असतं की ह्यात तथ्य नाहीये. हो बरोबर, डिवचायचं असतं ना, डिवचायचं असतं, डिवचायचं असतं. पण मग तुम्ही जेव्हा भाऊ व्हिडिओ करता तेव्हा तुमचा विषय जो येतो तुमच्या डोक्यामध्ये तो कसा येतो? कारण लोकांना खूप हे जाणून घ्यायचीच आहे. आणि तुम्ही त्याची जी एक माझे वडील नेहमी म्हणायचे की सर्व संग्रह कर्तव्यम को कालो फलदायक. तर तुम्हाला ते त्या वेळचे संदर्भ व तुमची टिपणं असतात का वयांची, का ते सगळं मनात आहे आणि ते बाहेर उघडतं? म्हणजे होतं कसं, सगळा प्रारूप कसं तयार? मला सगळं आठवतं. पहिली गोष्ट म्हणजे माझा ऍडव्हान्टेज असा आहे की मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नाहीये, त्यामुळे पॉलिटिकल सायन्सच्या ज्या त्याच्यात अडकलेलो नाही, त्या भाषेत अडकलेलो नाही. मला चित्रपटामध्ये, क्रिकेटमध्ये, जगातल्या घडामोडीमध्ये कशातही राजकारण. आता मी काल तुम्हाला सांगतो, आज मी व्हिडिओ टाकला सकाळी की मनोज कुमारचं नाव पण गोस्वामी आहे. एक काळ मनोज कुमारचे राष्ट्रप्रेमी चित्रपट बघून या आया भारत कुमार म्हणून त्याची टिंगल करायची. बरोबर आहे. आज अर्णब गोस्वामीची करतो, तो राष्ट्र सर्वोपरी म्हणतो. बरोबर आहे. पण योगायोगाने दोघांचे आडनाव गोस्वामी. तर आता हे बाकीच्या कोणाच्या डोक्यात येणार नाही ना, दोघेही गोस्वामी आहेत. दोघांनाही त्या काळात भारत कुमार म्हणजे काय, तर तो गोदी मीडियाच म्हणायचा. बरोबर. तर ते हे माझ्याकडे वेगळे पण बघण्याची क्षमता आहे की हे सगळं सांगून झालं, ह्याच्यात काय उरलंय सांगण्यासारखं हे शोधतो मी. आणि ते घेऊन बसलो की माझ्याकडे फक्त त्या विषयाचं हेडिंग लिहितो आणि मी तुम्हाला पाहतो नंतर माझं पॅड दाखवेन. आतापर्यंतचे 4 पॅड माझ्याकडे आहेत. तुम्हाला वाटेल मी टिप्पण केले का, तर ते तुम्हाला दिसेल की ते हेडिंग काट मारलेलं असतं, म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग झालंय. या पलीकडे माझ्याकडे गाडी कधी कधी चुकून ते रेकॉर्डिंग व्हायचं राहतं आणि अख्खं माझं बोलून झालेलं असतं आणि मी ऑफ करायला जातो तो ऑनच केलेलं नसतं. मग तो विषय अख्खा बोलतो तेव्हा परत आधीपेक्षा वेगळा झालेला असतो. कारण रॅन्डमली ते संदर्भ आवश्यक असतात तशी येतात आणि फार मोठं नाही. अख्खी कॉम्प्युटरची रचना तुम्ही बघितलं का, असं तुम्ही हे गेलं त्या लिंकवर क्लिक करा, तिथून त्या लिंकवर क्लिक करा, तसं माझ्याकडे ऑटोमेशन झालेलं आहे. कॉम्प्युटर म्हणजे काय वेगळं नाही ना, कॉम्प्युटरची कल्पनाच मुळात माणसाच्या मेंदू कसा चालतो यातून आलेली आहे. पण ओरिजिनल कॉम्प्युटर आपला मेंदू आहे. सगळ्यात मोठी हार्ड डिस्क आपली मेंदू आहे. आणि तुम्हालाही वाटतं की मला एवढं आठवतं, माझी स्मरणशक्ती जाणली, असं काही नाही. तुमच्याकडे तोच मेंदू आहे. आणि मी सांगितलं अरे हो, हे आपल्याला आठवलं नाही असं तुम्हाला वाटतं, पण तुमच्याही मेमरीत ते आहे, कारण तुमच्या समोर घडलेलं आहे. बरोबर. मी जे राजकारण सगळं अभ्यासलं, शिकलो, हे माझ्या समोर घडलेल्या राजकारणातून शिकलोय. कोणीतरी बापटांनी काहीतरी लिहिलंय, ते पुस्तक वाचून माझा अभ्यास नाही होत, माझ्या समोर हे घडलेलं आहे. आणि मग आवश्यक वाटतं तेव्हा मी हे संदर्भ शोधून जाणून, मला कुतूहल आहे तेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पण हे घडलेलं आहे ना समोर, माझ्या घडलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही सुरू केलं प्रतिपक्ष किंवा आता प्रतिवाद आहे, तर तुम्ही अशी अपेक्षा केली होती की किती जाईल, काय, कधी आकडे बघितल्यावर आनंद झाला? असा विचारही केला नव्हता. आणि किंबहुना मला ते सुरू करायचं होतं सांगते, आता हा अक्षय बिक्कट, त्याचा पोस्टमन किंवा तो किंग वँग, ते यायचे व्हिडिओ करायचे, जायचे. लॉकडाऊनमुळे अडकलो आणि मी सलग दिवसातून 2दा सकाळी आणि संध्याकाळी मी काय ते म्हणतात त्याला फेसबुक लाईव्ह करायचो. तो तुमचं जावई वगैरे पण घरात अडकले होते ना. तर त्याचा भाऊ म्हणाला, भाऊ मी काका म्हणे कॅमेरा वर रेकॉर्ड करतो आणि मी ते युट्यूबवर टाकतो.
तर मग म्हटलं बाबा मला कळत नाही, नाही मी करतो म्हणाला. मग तो करत होता. मग तो म्हणाला नाव काय? तर म्हटलं प्रतिपक्ष. म्हणून प्रतिपक्ष म्हणजे काय? म्हटलं बाकीचा मीडिया आहे त्याचा प्रतिपक्ष, मी या सगळ्यांच्या पलीकडचा आहे किंवा त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, म्हणून प्रतिपक्ष. जे तुम्हाला इतर मीडियात मिळणार नाही ते माझ्याकडे मिळेल. म्हणून तो मेन स्ट्रीम मीडियामध्ये त्याच्यातून काय होईल, उत्पन्न काय होईल वगैरे वगैरे ही कल्पना नव्हती. त्याला एवढा प्रतिसाद मिळेल ही कल्पना नव्हती आणि अपेक्षाही नव्हती. खरं मला काय सांगायचं, आज सुद्धा ते किती आकडे आहेत, तो मार्क ट्वेन म्हणतो ना, स्टॅटिस्टिक्स हे सगळ्यात खोटारडी गोष्ट. त्यामुळे 8 लाख सबस्क्रायबर आहे. 8 लाख लोक बघतात का माझा व्हिडिओ? नाही बघत. मी उलटा त्याच्याकडे बघतो. 8 लाख सबस्क्रायबर, 8 लाख पेक्षा जास्त काय असतील ते, पण जो तो 50,000च बघितला जात असेल याचा अर्थ 7.5 लाख माझे सबस्क्रायबर मला किंमत देत नाही. मी या अँगलने बघतो. दुसरी बाजू बघायची ना, तर मी माझी पण बघू शकलो. कसले ते आकडे खोटे आहेत. 8.5 लाखांनी सबस्क्राईब केले, किती विषय 8 लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितला नसेल तर सबस्क्राईब होऊन देखील भाऊकडे पाठ फिरवणारे लोक आहेत ते बघा. आपण यशस्वी माणसाकडे बघतो, पण त्याने खाल्लेले टक्के टोन ते बघत नाही आपण. त्यामुळे ते आकडे खोटे असतात. मी त्याला फार किंमत देतो. युट्यूबच्या निमित्ताने एक वेगळं दालन तयार झालेलं आहे आणि जे कुठेही नोकरी करत नाहीत असे अनेक लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं प्रतिमा निर्माण केलेली, स्वतःचा एक दर्शक निर्माण केलेला आहे. तुम्ही कोणाकोणाचं बघता? मी बरंच बघतो. मी तुम्हाला मला आवडलेले चॅनल आहेत त्याच्यामध्ये एक आर राजेश ट्रक ड्रायव्हर म्हणून आहे. बर, मला फार आवडतो. खरोखरचा ट्रक ड्रायव्हर आहे. आणि मी जेव्हा एकदा चुकून तो व्हिडिओ समोर आला, थोडा वेळ लावला, पण त्याच्या बघणारे अरे ह्याला 2 लाख लोकांनी ऐकलं, काय ऐकलं म्हणून मी परत तो ऐकला. तरी मला होईना. मी मग दुसऱ्या दिवशी बसलो आणि त्याचे 12 व्हिडिओ सलग बघितले की ह्याला लोक का बघतात. आणि त्यातला एक व्हिडिओ असा होता की तो देशभर ट्रक ड्रायव्हर म्हणून फिरत असतो. तो वारणा नगरला महाराष्ट्रात आला होता आणि त्या वारणा नगरमध्ये 2 तिथल्या कुठल्या कॉलेजचे प्राध्यापक शोधत त्याच्याकडे आले, शोधत आले आणि त्याला गाठला आणि मग तो त्यांच्याशी बोलला. ते पण त्याने व्हिडिओ टाकले. तर ह्याला असं काय म्हणतो म्हणून मी ते रिपीट बघत बसलो. आणि मग माझ्या गोष्ट एक लक्षात आली की ह्याच्याकडे 100% पॉझिटिव्हिटी आहे, 1% सुद्धा निगेटिव्हिटी नाहीये. आता त्याचं उदाहरण म्हणून तुलना केली की कळेल की हा माणूस ट्रक ड्रायव्हर आहे. 4-6 महिन्यातून कधीतरी त्या झारखंडमध्ये आपल्या गावाच्या बाजूला आला तो घरी जातो, नाही तर तो ट्रकमध्ये जेवण करतो. ते जेवण करतानाही दाखवतो, काही दाखवतो, पण तो आपले अनुभव कथन करतो. आणि 365 पैकी साधारण 330 दिवस हा रस्त्यावर असतो. रस्त्यातल्या खड्ड्याबद्दल बोलत नाही, रस्त्याच्या खड्ड्याबद्दल तक्रार नाही. एक तर त्यांनी त्या रायपूरला बायपासचं दाखवलं. अक्षरशः त्या चिखलातून दलदलीतून तो गदगदा होडीसारखा ट्रक हलतोय, पण तरी तो त्या रस्त्याबद्दल तक्रार करत नाही. रस्त्याबद्दल तक्रार सुप्रियाताई करतात. कुठेतरी गाडी थांबवणार, खड्ड्याबरोबर सेल्फी घेणार, कारण त्यांना निगेटिव्ह सांगायचं, याला पॉझिटिव्ह सांगायचंय. तो बायपास बद्दल बोला, 1-1.5 वर्ष हा त्रास होणार आहे, पण त्यानंतर आम्हाला रायपूरमध्ये जायलाच नको, बाहेरच्या बाहेर निघू आम्ही. आज रायपूरमधून जायचं तर कमीत कमी 1.5-2 तास लागतात. बायपास झाला, अर्ध्या तासात आम्ही रायपूर सोडू. त्याला त्या रस्त्याच्या चिखलामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी दिसते. आणि चांगल्या डांबराच्या रस्त्यामध्ये कुठेतरी एक बारका खड्डा आहे, ते सुप्रियाताईंना दाखवावं असं वाटतं. याचं कारण सुप्रियाताईंना निगेटिव्हच विचार करायचा आहे, याला पॉझिटिव्ह विचार करायचा. तर असे लोक मला आवडतात, पॉझिटिव्हिटी. आणि म्हणून लोक युट्यूब वाढलं, मेनस्ट्रीम चॅनेल किंवा ह्याच्यापेक्षा, ह्याचं कारण ते आहे की अक्षरशः हजारो लाखो लोक पॉझिटिव्हिटी द्यायला पुढे आले आणि पत्रकारितेतली, मीडियातली जी निगेटिव्हिटी आहे त्याकडे लोकांनी पाठ फिरवली. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि मग त्यातून उत्पन्न पण मिळतं. जे चांगली पॉझिटिव्हिटी देतील, ज्यांचा कंटेंट पॉझिटिव्ह आहे, तिकडे मोठ्या संख्येने लोक जायला लागले. कुठल्या नेत्याचं तुम्ही बघता की खूप भवितव्य चांगलं आहे आणि देशाच्या दृष्टीने जो अतिशय लॉंग टर्म विचार करू शकतो?
दीर्घकाळानंतर नरेंद्र मोदी हा एक लॉंग टर्म विचार करणारा होय. माणूस आहे होय. की रस्ता बनवायचा किंवा गडकरी तुम्ही बघा पुढचे 30 वर्ष हा रस्ता पुरला पाहिजे असा विचार करा. नाही तर त्याआधी तुम्ही बघा ना आता 70च्या दशकामध्ये मुंबई वाशीचा पहिला पूल झाला बरोबर आहे. तो पूल सुरू होतो न होतो टोल झालेला तो पहिला पूल आहे. तो पूल पूर्ण होतो न होतो त्यापेक्षा तो तोकडा पडायला लागला बरोबर आहे. पण दुसरीकडे विचार करा की गडकरींनी बांधलेला मुंबई पुणे हा जो द्रुतगती मार्ग आहे हा 95-96 मध्ये सुरू झाला, साधारण 98-2000 मध्ये पूर्ण झाला. आपण 25 वर्ष पुढे आलो, अजूनही तो पुरतो बरोबर आहे. तर तो 25 वर्ष पुढचं बघून बांधला गेला. त्यापूर्वीची सरकार असा विचारच करत नव्हती. आणि त्यामुळे पूर्वी माझ्या बालपणी आठवतं मी कोकणात घरी गेलो की बाजारात कधीतरी घेऊन गेली, तिथे त्या आदिवासी कातकरी महिला काट्या कुट्या गोळा करून आणून भारे विकायच्या. आणि मग तिला काय 1 रुपया त्यातून मिळालं, त्या 1 रुपयात 2 आण्याचं तेल घे, अमुक घे, मिरची मीठ घेऊन आजची चूल पेटवायची. मोदी येण्यापूर्वीची सगळी सरकार ही त्यांच्यासारखी होती. आठवड्याभराचं सामान घेऊन जाणारी जी श्रीमंती किंवा व्यवस्था आली ती मोदींनी. हातावरचं पोट असल्यासारखा देश. मोदी आधीची सरकारी थिंकिंग जे होतं आजची गरज भागवा, उद्या येणाऱ्या संकटाचा विचारच केला जात नव्हता, उद्या येणाऱ्या प्रॉब्लेमकडे बघायचं सुद्धा नाही. मोदींनी आणलेला हा मोठा चेंज. आणि तो पत्रकारांना पण समजत नाही. याचं कारण तुम्हाला समजलं ना, तुमचे ओपिनियन पोल का फसतात की ओपिनियन पोल 80 साली आले आपल्याकडे तेव्हा ते अँटी इन्कम्बन्सीवर बेस होते. पण मोदीच्या काळखंडामध्ये साधारण 2000 नंतर प्रो इन्कम्बन्सी माइंडसेट सुरू झाला. याचा ओपिनियन पोल करणाऱ्यांनाच पत्ता नाही. त्यामुळे गंमत अशी होते की अरे याची उंची किती आहे बघ असं सांगितलं की तुम्ही फुटपट्टी घेऊन सेंटीमीटर मध्ये मोजून नाही चालत, ते इंचात मोजावं लागतं, कारण अख्खा माणूस मोजायचा बरोबर आहे. तर तुम्ही सेंटीमीटर मध्ये जर मोदी मोजायला जा तर इंचातला मोदी तुम्हाला मोजता येणार. आणि तिथे सगळ्या विश्लेषकांची पत्रकारांची मार्क्सिझम लिबरलिझम ह्या सगळ्या पॉलिटिकल थिअरीज आज आउटडेटेड आहेत, त्यांची एक्सपायरी डेट झालेली आहे. आणि त्याच आधारावर तुम्ही सगळं विश्लेषण करताय म्हणून ते चुकत जातं. महाराष्ट्रामध्ये काय बघतात? काय महाराष्ट्रामध्ये स्टेबल सरकार आहे, स्थिर सरकार आहे. फडणवीस दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होतील? नाही, एवढ्यात व्हायची गरजच नाही. जी जागा रिकामीच नाहीये. हे म्हणजे फक्त पंतप्रधान अशा अर्थाने नाही म्हणत. मीडियामध्ये अशा चर्चा होतात. सगळ्या डिबेटला लोक का कंटाळलेत माहिती का? ही जी पॉलिटिकल डिबेट मी गेल्या 10 वर्षात चॅनेलवरची बघितली ती मी नेहमी सांगतो ती कशी आहे माहिती का? गळू होतं ना, गळू ते साला अवघड जागी होतं आणि ठणठण त्याला हात लावता येत नाही, ते फोडता येत नाही. पण तिथून 1 इंच अलीकडे हात लावलं तर गुदगुल्या होतात. त्याला पॉलिटिकल डिबेट म्हणतात. ते गळू तर बरोबर होत नाही, पण थोडा टाइमपास करायला बरं आहे बरोबर ना. तशा या चर्चेत तो येईल का, हा जाईल का, हा विचार त्या पार्टीने करायचा, त्या पार्टीत तो विचारच नाहीये. आणि जर मोदीची तब्येत ठणठणीत आहे तर त्याला बदलायचं कशाला? तर ही गळू खाजवणं आहे. दाखला तो दिला जातो ना की ते म्हणाले ते 75व्या वर्षी हे म्हणजे असं ते म्हणाले नाहीत ना. त्यावेळेला एक बोललं गेलं बाबा हे लोक 75च्या पलीकडे झालेत आणि ते नवा विचार करण्याच्या स्थितीतच नव्हते ना. तर त्यांना बदललं पाहिजे. पण त्यांना बदलून आलेली वस्तू जर चालत असेल तर ती का बदलली पाहिजे? ते बहुमत मिळवत आहेत, ते सरकार चालवत आहेत, चांगलं आहे. भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त दुसरा कुठला पक्ष आपली भूमिका घेऊन सातत्याने चांगले प्रयत्न करतोय आणि ज्याला पुढे चांगली ऊर्जितावस्था आहे असं तुम्हाला वाटतं? आत्ता तरी कोण दिसत नाही. आज तुम्ही आजचा भाजप बघताय, पण 84 साली अवघे दोन खासदार आले. त्यानंतर जे बीजेपी मध्ये आत्ममंथन झालं ते किती लोकांना माहिती आहे? त्याचा उल्लेख सुद्धा येत नाही. आणि तिथे गल्लत होते. त्यांनी 45-40 वर्षापर्यंत सुरुवात केली, त्याची फळं बघताय. तुम्हाला आज झाड लावायचे
आणि त्याला आंबे कधी येतील असं विचारतात तसं नाही. बबनराव कुलकर्णी, वसंतराव भागवत अशा लोकांनी पुढाकार घेऊन मोदी, गडकरी वगैरे अशी एक नवी लिडरशिप 84-85 नंतर तयार केली. राहुल गांधी काय करतायत, पक्ष नव्याने बांधायचे, अरे त्याच्याकडचा तो पप्पू यादव आण, इकडचा कोणतरी अमुक आण, असा पक्ष बांधला जात नाही. त्यांनी तो सांगाडा उभा केला. आता कोणालाही आणतात ते, पण मूळ सांगाडा भक्कम उभा केलेला. त्यामुळे तसा कुठला पक्ष आता दिसत नाही. भाऊ, खूप विस्ताराने तुमच्याशी गप्पा झाल्या आणि एक प्रक्रिया समजून घेण्याचा थोडा प्रयत्न होता की तुम्ही नेमकं काय करता. तुमची ती कात्रणं नक्की आमच्या दर्शकांसाठी आम्हाला दाखवायची आहेत. तुमच्या वह्या ज्या आहेत, नोंद वह्या त्या. तर भाऊ तोरसेकरांना तुम्ही नेहमी ऐकतात, ते कशा पद्धतीने विचार करतात, कसे त्यांचे व्हिडिओ सुरू झाले आणि कुठपर्यंत आता आले तुम्ही अर्थातच बघता. अर्थात त्यांचा जो विचार आहे तो अतिशय त्याबद्दलचा वेगळा आहेच. तुमची मतं काय आहेत ती निश्चित कळवा. त्यांच्या कमेंट बॉक्स जरी बंद असला, आमचा कमेंट बॉक्स सुरू आहे. तुम्हाला जे वाटतं ते खुलेपणाने कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास भाऊ तोरसेकर यांच्यासह मी आपली रजा घेते. धन्यवाद.